सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ खामगावात संविधान बचावाचा एल्गार. लोकशाही संविधानवादी लोकमंच खामगाव, महाविकास आघाडी तसेच विविध सामाजिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि संविधानप्रेमी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकारच्या कथित हुकुमशाही व दडपशाही विरोधात तसेच पर्यावरण अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ सोमवारी खामगावात भव्य धरणे आंदोलन व मोर्चाचं आयोजन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. आंदोलनादरम्यान झालेल्या सभेत वक्त्यांनी केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर टीका करत नीट परीक्षेतील अनियमितता, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या अन्यायाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार नानाभाऊ कोकरे, किशोर भोसले, स्वप्नील ठाकरे, गौतम गवई, संजय बगाडे, जितेंद्र चोपडे, दोंडीराम खंडारे, बाबूराव सरदार, प्राध्यापक M.R. इंगळे, प्रकाश धुंदळे, अंबादास वानखडे, प्रकाश दांडगे, भीमराव गवई, अतुल सिरसाट, कैलास फाटे, मंगेश भारसाकळे, संघपाल जाधव, विजय बोदडे, B.D. धुरंधर, अमोल पाटील, डॉक्टर उर्मिलाताई ठाकरे, शीला अंभोरे, विशाखा सावंग, सुमनताई थाटे, मंदाताई रायबोले, सुखदेवराव शेगोकार, पांडुरंग राखोडे, श्रीराम गव्हांडे, गजानन हेलोडे, श्रीराम खेलदार, मनोज बोदडे, बाबा काळे, मोहम्मद वसीम, मोहम्मद आरिफ, अनिल क्षीरसागर, N.N. डोंगरे, प्रवीण पहुरकर, नानाभाऊ हिवराळे, देवराव निंबाळकर, अतुल इंगळे, बळीराम हिवराळे, भारत गवई, कैलास इंगळे, अमोल गव्हांडे, सागर धुंदळे, रघुनाथ हेलोडे, प्रमोद दुरंदर, राहुल मनमोडे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.